भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, मैं दिव्या, आप देख रहे हैं SNS टीवी। राज्य सरकार ने महावितरण के माध्यम से राज्य के सभी बिजली उपभोक्ताओं के मीटर का प्री पेमेंट करने का निर्णय लिया है। इस मुद्दे पर आम आदमी पार्टी पूरे राज्य में बुधवार सुबह महावितरण कंपनी कार्यकर्ता नेशनल हाईवे MSEB कॉलोनी में विरोध प्रदर्शन कर रही है। विमाचा केली आहे, सर्व शेतकऱ्यांना डिस्कशन दिसतो प्रीपेड मीटर हा मोठा श्राप आहे, खाजगीकरणाकडे टाकलेला एक मोठा पाऊल आहे। प्रीपेड मीटरचं काय आहे की सध्या प्रीपेड मीटर तुम्हाला जे महाराष्ट्रात भेटतील ते 11 ते 12,000 रुपये मीटर भेटतील। वास्तविक पाहता याची जी मूल्य आहे बा, याचं मूल्य आहे बा, मीटरची किंमत किती पाहिजे, तर त्याच्या बॉस लोकांनी ठरवलं आहे की 6,000च्या वरती नको। आता 6,000 की 12,000 पण आम्हाला प्रीपेड मीटर नकोच। कारण असं की प्रीपेड मीटरमध्ये भलेही तुमचे इंधन अधिभार आणि जे 2% बिल कमी होईल, पण बाकी त्याच्यामध्ये खूप सारे ट्रिक्स आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या मीटरच्या रिडिंग जास्त वाढणार आहेत, तुमचं मीटर बिलिंग जास्त येणार आहे। याचं कारण असं की आणि याच्यामध्ये कसं आहे की आपले जे एक्झिस्टिंग मीटर्स आहेत याची कबाडी काय करणार हा पण विषय आहे। एवढे कबाडी मध्ये चालले जातील। जे महावितरणचे पुन्हा जे मीटर रीडर्स आहेत त्यांच्या रोजगारावर प्रॉब्लेम येईल, ते का बेकार होऊन जातील। तर प्रीपेड मीटर म्हणजे मोबाईलचं सोबत आपण प्रीपेड चार्जिंग करतो तसे ते मीटर होतील। त्याला स्मार्ट मीटर वगैरे वगैरे काय काय नाव दिलं आहे, पण त्याचा जो पैसा आहे हा कोण देईल? 12,000 आपण मीटर ती देऊ शकत नाही। तर हे खाजगीकरणाकडे वाट आहे आणि हा एक मोठा फ्रॉड होईल आणि काही निवडक कंपन्यांना फायदा व्हावा, त्याचे हितसंबंध जसे अडाणी अंबानी कंपनी आहे त्यांनाच याचे हितसंबंध याच्यात कुठेतरी दडलेले दिसतात। तर त्यामुळे आम्ही आम आदमीतर्फे या प्रीपेड मीटरचा निषेध करतोय। प्रीपेड मीटरचे जनतेकरता, या लोकशाहीकरता श्रापच आहे, मी असंच म्हणेन। आणि सामान्य जनतेची लुबाडणूक होईल याच्यामुळे। तर जिथे आमची दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी 200 युनिट्स मोफत देते, किती छान म्हणजे सिस्टीम आहे ती। तर असं सामान्य लोकांकरता जे हिताचे राहतील असे कायदे करायला पाहिजे, अशा योजना करायला पाहिजे। हे श्रीमंतांकरता करून राहिले, ज्याच्यामुळे एक आर्थिक दरी खूप मोठी निर्माण होणार आहे। तर मला असं वाटते प्रीपेड मीटर हा श्रापच आहे लोकांकरता, आणि याचा निषेध आम आदमी पार्टी म्हणून आम्ही करत राहू आणि पुढेही करत राहू। हे मोठे आंदोलन सुरू करणार आहे। आता सरकारने जागे नाही झाली तर मोठं आंदोलन सुरू, एवढं म्हणून देऊ शकतो। धन्यवाद सर। गावात असेल तर हे आंदोलन आज हा पहिला टप्पा, या आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे। हे आंदोलन यानंतर याच्यापेक्षाही तीव्र केल्या जाईल आणि या शिंदे सरकारला या महाराष्ट्रात फिरू सुद्धा देणार नाही, असं या आम आदमी पार्टी पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे आंदोलन करणार आहे, तीव्र आंदोलन करणार आहे। हा आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे। मित्रांनो, आज आम्ही एक आमच्या बिलवर ग्राहक म्हणून लिहिला जातो, ते येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही ग्राहक राहणार नाही। आमचे मीटर हे मीटर प्रीपेड मीटर होतील आणि तुम्ही रिचार्ज केला तरच तुमची लाईन चालू राहील आणि त्याच्यावर एका कुटुंबावर जेव्हा ते प्रीपेड मीटर लावतील तेव्हा त्या युनिटचे रेट सुद्धा 4 ते 5 रुपये वाढतील। हे पण आपण हा एक मुद्दा, फार मोठा मुद्दा आहे। बाकीच्या स्टेटमध्ये आमची दिल्ली सरकार लोकांना 200 युनिट पर्यंत फुकट वीज वितरण करत आहे, परंतु या शिंदे सरकारने हे प्रीपेड मीटर आणून जर आमचं शोषण करत असेल तर या शिंदे सरकारला आम्ही सांगू इच्छितो की येणाऱ्या दिवसामध्ये, येणाऱ्या विधानसभामध्ये तुमचे 12 वाजवल्याशिवाय आम्ही राहू नये। हे पण या माध्यमातून मी या शिंदे सरकारला सांगू इच्छितो। शिंदे सरकार ही सरकार
लाचार सरकार झालेली आहे, लाचारी यांनी पत्करलेली आहे। महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योग MP गुजरातमध्ये जात आहे, हा पण त्याचाच एक प्रकार आहे। अदानी अंबानी यांना ओनर्स मालक बनवत आहेत। या जनतेवर ते तानाशाही हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न ही शिंदे सरकार आणि अदानी आणि अंबानी करत आहेत। मित्रांनो, अदानीला हा मोठा टेंडर जरी मिळाला तर तो स्वतः मीटर मॅन्युफॅक्चरिंग करू शकत नाही। त्यांनी पण छोटे छोटे वेंडर्स डेव्हलप केले, त्या वेंडर्सना ते मीटर बनवण्यासाठी देतील आणि ते कशा पद्धतीचे राहतील, कशा क्वालिटीचे राहतील। उन्हाळा आला तर ते मीटरमध्ये आग लागू शकते, जळू शकते आणि ते जेव्हा मीटर जळेल तर त्याची जिम्मेदारी कोणावर राहील ते सुद्धा या सरकारने सांगितलं नाही, या महावितरण कंपनीने सांगितलं नाही। आज मी महावितरण कंपनीला सुद्धा सांगू इच्छितो की आज तुमचा सुद्धा रोजगार हे प्रीपेड मीटर घेऊन जाणार आहे, हे पण या महावितरण कंपनीने लक्षात घ्यायला पाहिजे। जरी हे कर्मचारी आहेत तरी हे ग्राहक सुद्धा आहेत, यांचं ग्राहक हे नाव सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये मिटून जाईल। तर मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे की जे रेट वाढतील 3 ते 4 रुपये एका युनिटवर, ते आमच्याकडून 12,000 रुपये, काहीतरी 11,800 काहीतरी समथिंग 12,000। तर हे अशा प्रकारचा या शिंदे सरकारने लूट आणलेली आहे, लूट काढलेली आहे। त्यामुळे आपल्याला संघटित होऊन येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला तीव्र आंदोलन जर करायचं काम पडलं तर मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण सर्वांनी, कारण हा प्रश्न फक्त कोणा आम आदमी